नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. मालतीबाई म्हणजे तेजाच्या प्रकाश होत्या, असे मत माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी व्यक्त केलं. पुण्यातील पहिल्या महिला नगरसेविका दिवंगत मालती परांजपे लिखित दीपकळिका ढाकुटी या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन समारंभ गरवारे महाविद्यालय येथे पार पडला. यावेळी माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री जयवंतीबेन मेहता, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, खासदार प्रकाश जावडेकर, आमदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले, मालतीबाईंनी आत्मचरित्र वयाच्या 89व्या वर्षी एक विरंगुळा म्हणून लिहिले, परंतु 90च्या काळातील विरंगुळा आज पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला आहे. हल्ली जुन्या लेखनाला व्यावसायिक रूप दिल्याशिवाय ते सहसा वाचले जात नाही. म्हणूनच मालतीबाईंचे हे आत्मकथनपर पुस्तक आज प्रकाशित झाल्याने मला आनंद होत आहे. मेहता म्हणाल्या, आत्मकथन हे कायमच निपक्षपणे लिहावे लागते. त्यात त्या काळच्या सामाजिक स्थितीची जाणीव येत असते. मालतीबाईंच्या लेखनातून ती आली आहे. मालतीबाई पक्षासाठी निष्पक्षपणे काम करणाऱ्या नेत्या होत्या. आज मात्र भाजप आणि संघ यांच्यात समतोल ठेवण्यासारखे नेते नाहीत, ही खूप मोठी उणीव जाणवत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी काकडे, बापट, जावडेकर आदी मान्यवरांनी मालतीबाईंबरोबरच्या आपल्या आठवणी सांगितल्या. महापालिकेने उभारलेल्या नेहरू स्टेडियम मधील आसन क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत अखेर मागे घेण्यात आला. या स्टेडियमवर गेली 8 वर्षे एकही आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटची मॅच झालेली नसतानाही स्टेडियमची आसन क्षमता वाढवण्याचा घाट पालिकेतील माननीयांनी घातला होता. मात्र अखेर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. नेहरू स्टेडियममधील उपलब्ध आसन व्यवस्थेचा फारसा उपयोग होत नसतानाही या स्टेडियमची बैठक व्यवस्था वाढवण्यासाठी 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव नगरसेवक संजय बालगुडे, बाबू वागसकर यांनी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. माननीयांच्या या अनोख्या प्रस्तावाबद्दल प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. शहरातील विविध भागातील क्रीडांगणांच्या विकास कामांसाठी ठेवण्यात आलेल्या निधीतून हे वर्गीकरण केले जाणार होते. क्रिकेट खेळण्यासाठी नागरिकांना मैदान उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने नेहरू स्टेडियम उभारले आहे. 27,000 प्रेक्षक बसतील इतकी या स्टेडियमची प्रेक्षक गॅलरी आहे. या स्टेडियमवर 2005 साली अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. त्यानंतर आजपर्यंत म्हणजे गेल्या 9 वर्षात एकही सामना येथे झाला नाही. नेहरू स्टेडियममध्ये IT कंपन्या, कॉलेज, बँका यासह विविध संस्था क्रिकेटच्या मॅच घेत असतात. नेहरू स्टेडियममध्ये मॅच सुरू असताना 50 ते 100 नागरिकही हजर नसतात. मग स्टेडियमची आसन क्षमता वाढवण्यासाठी पालिकेतील माननीय प्रयत्नशील का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आसन क्षमता वाढवण्यासाठीचा प्रस्ताव सभासदांनी मागे घेतल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आमचा टोलला विरोध नाही तर त्याच्या कार्यपद्धतीला विरोध आहे, अशी स्पष्टोक्ती राज ठाकरेंच्या पत्नी आणि मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी केली. टोल नाके फोडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी शर्मिला ठाकरेंनी फरासखाना पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी त्या म्हणाल्या, राज्यातील टोल विरोधात मनसेने केलेले आंदोलन योग्यच आहे. आमचा टोलला विरोध नाही तर त्याच्या कार्यपद्धतीला विरोध आहे. या आंदोलनात आमचे काही चुकले असेल तर राज ठाकरेंसह मलाही अटक करावी. टोल नाक्यासंदर्भात सुरू केलेले आंदोलन योग्य असून राज ठाकरे ते पूर्णत्वास नेतील. नागरिकांचे टोल भरून रोजच नुकसान होत असून टोलचे पैसे मंत्र्यांच्या खिशात जात आहेत. आम्ही कोणत्याही कारवाईस घाबरत नाही. रस्ते चांगले द्यावेत आणि वाढीव टोल बंद करावेत. कायदेशीर योग्य टोल व्यवस्था असावी आणि त्याची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे नसावी, अशी आमची मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय शिकारी पक्षी परिषद दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात पाषाणच्या आयसर या संस्थेमध्ये होणार आहे. ही परिषद आयोजित करण्याचा भारताला पहिल्यांदाच मान मिळाला असून या परिषदेच्या निमित्ताने पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या विख्यात संशोधकांशी संवाद साधण्याची संधी पुणेकर अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमींना मिळणार आहे. इला फाउंडेशन या संस्थेला ही परिषद आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. संस्थेचे डॉक्टर सतीश पांडे यांनी या परिषदेविषयी माहिती दिली. डॉक्टर आनंद पाध्ये, अमोल पेंडसे, राजगोपाल पाटील आदी यावेळी उपस्थित होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशन रिसर्च, हाय प्लेसमेंट मॅनेजमेंट यांच्या सहकार्याने ही 7वी परिषद भरणार आहे. शिकारी पक्ष्यांमध्ये गरुड, ससाणा, घुबड, समुद्री गरुड, गिधाडे, बाज, शिकरा अशा अनेक प्रजाती आहेत. हे पक्षी सातत्याने स्थलांतर करतात. विविध देशांमध्ये त्यांचा वावर असतो. त्यामुळे शिकारी पक्ष्यांबाबत विशेष अभ्यास झालेला नाही. त्याबाबत चर्चा करण्यासाठी अभ्यास लोकांपुढे आणण्यासाठीच ही परिषद होणार आहे, असे पांडे यांनी सांगितले. शिकारी पक्षी संवर्धन आणि संस्कृती या विषयावर या परिषदेमध्ये चर्चा होईल. अमेरिका, तैवान, व्हिएतनाम, जपान, बांगलादेश आणि नेपाळ आदी देशांमधील अभ्यासक या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी या परिषदेमध्ये वेगळा विभाग करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेले अभ्यासक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रवेश शुल्क असून 31 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करता येईल असेही त्यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माणूस आणि त्याच्यातील माणुसकी हीच माझ्या लेखनाचा कायम केंद्रबिंदू आहे, असे मत साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले. डॉक्टर लाभसेटवार प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर लाभसेटवार साहित्य सन्मान पुरस्कार खान यांना संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे डॉक्टर अनंत लाभसेटवार, सुनील लवटे आणि मेहता प्रकाशनचे अनिल मेहता उपस्थित होते. खान म्हणाले, धर्म या संकल्पनेने जगाचे वाटोळे केल्याचे 4,500 वर्षात सिद्ध झाले आहे. म्हणूनच माणूस आणि त्याच्यातील माणुसकी हीच माझ्या लेखनाचा कायम केंद्रबिंदू आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, माझ्या कथा कादंबऱ्यांपेक्षा लेखांमुळे आणि लेखक हा कोणतेही जात, धर्म, लिंग किंवा भाषेचा नसावा अशी भूमिका सातत्याने मांडत राहिल्यामुळे मराठी साहित्य सृष्टीने मला खडूस ठरवले. माझी जात, धर्म, नाव शोधण्यामध्येच अनेकांची हयात गेली. त्यांच्या वाट्याला कायमच भोगवटा आला. जाती धर्माला मी विरोध करतो, परंतु प्रत्येक जाती धर्मातील माणसाचा मी नेहमीच आदर करतो. कोणत्याही पुस्तकाची 4 पाने वाचली की तो लेखक नेमका काय आहे हे समजते. मराठी साहित्यातील टोळ्यांचे राजकारण आणि पुरस्कारांसाठी होणारी लॉबिंग मी पाहिली आहे. मला एकटेपणा जाणवतो तेव्हा अशा पद्धतीने मिळणारा पुरस्कार किंवा संस्था माझ्याबरोबर असते याचे समाधान आहे. समाजात सध्या राजकारणी, गुन्हेगार आणि नटनट्या यांचाच बोलबाला आहे. त्यामध्ये साहित्याचे स्थान सध्या गौण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टर मोरे म्हणाले, आपल्या साहित्याद्वारे आव आणण्याचा किंवा लपवाछपवीचा प्रयत्न खान यांनी कधीच केला नाही. त्यांचे लेखन ललित वाटत असले तरीही नकळतपणे एक प्रबल वैचारिक भूमिका त्याद्वारे स्पष्ट होते. त्यांच्या नितळ आणि निर्मळ साहित्याने माणसांमधील वेगळेपणा जपण्याबरोबरच त्यांच्यातील माणूसपणा शोधण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी नमूद केले. इतिहास नावाची फार बेकार भानगड माणसाच्या मागे लागलेली आहे आणि प्राण्यांच्या आणि माणसांच्या इतिहासामध्ये हा एक महत्वाचा फरक आहे की प्राण्यांना इतिहास नसतो. तुम्ही जर एखाद्या वाघाला किंवा लांडग्याला विचारलं की तुझ्या बापाचं नाव काय, आजोबाचं नाव काय, अजिबात त्याला सांगता येणार नाही. तिथं संपतो त्याच्या जन्माबरोबर सुरू होतो, त्याच्या जन्माबरोबर संपतो. माणूस मात्र हा इतिहास जपतो आणि किती जपतो. ते श्राद्धाला भटजी येतात, ते 2-4 पिढ्या विचारतात आजोबांचं नाव काय पर्यंत थांबतात. पण हे इतिहासवाले, मी पण त्याच याच्यामधला तुम्हाला सांगतो, इतिहासवाले तिची इसवी सन पूर्व 200 वर्ष, 400 वर्ष, 5000 वर्ष आणि हे 40 लाखाच्या याच्यामध्ये जातात. मानव तिथे ऑब्जेक्ट झाला म्हणजे तो तितक्यापर्यंत जातात. हे काय प्रकार आहे तर या इतिहासाचं ओझं माणसांच्यावरती असतं आणि बऱ्याचशा भांडणांची जी कारणं आहेत
दंगलींची वगैरे एक कारण आपल्यापुरतं सांगायचं म्हणजे खास महाराष्ट्रातल्या पुरते एक जात हे कारण आहे, ते इतरत्र नाही मिळत. मग धर्म हे सर्वत्र कॉमन आहे, अख्ख्या जगामध्ये एक कारण आहे. आणि तिसरं जे आहे ना ते म्हणजे इतिहास. तर इतिहास हा एक भांडणं लावण्यामध्ये फार तरबेज असणारा घटक आपल्याकडे आहे. आणि मग प्रत्येक जण ती त्यांची तक्रार आहे की माणूस पडण्याच्या आड कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. मला माणूस व्हायचे पण कोण आड येतं, जात आड येते, म्हणजे की तू एवढाच आहेस. धर्म आड येतो, तो म्हणतो की तू थोडा मोठा आहे पण सगळ्या मोठा नाही. आणि हा इतिहास आड येतो. वैभव जोशी यांच्या मी वगैरे पुस्तकाचे प्रकाशन रसिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. वाचक, रसिक आणि कलावंत यांच्यात एक अनामिक नातं असते. ते नातं बहरलं की त्या दोघात होतो सोबतीचा करार. कवी वैभव जोशी आणि रसिक यांच्यातील अशाच कराराचा प्रत्यय एस.एम. जोशी सभागृहात आला. जोशी यांच्या मी वगैरे या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित असलेल्या रसिकांनी हे असं प्रचंड उत्साहात केलं. तुम्हीच माझे प्रमुख पाहुणे आणि तुम्हीच प्रकाशक असं जोशींनी म्हणत या आगळ्या वेगळ्या प्रकाशन समारंभाची भूमिका सांगितली. रसिक आंतरभारतीने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. प्रकाशन समारंभासोबत सोबतीचा करार हा मराठी कविता, गझल आणि रुबाई असलेला कार्यक्रम सादर करण्यात आला. जोशी यांच्या कविता, गझला यावेळी दत्तप्रसाद रानडे यांनी सादर केल्या. आशिष मुजुमदार यांनी चाली दिल्या आहेत. कार्यक्रमास रसिक साहित्याचे योगेश आणि शैलेश नांदुरकर उपस्थित होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. पारंपरिक खाण व्यवसाय करून कामाच्या शोधात भटकणारा वडार समाज आता जागा झाला आहे. सरकारने वडार समाजाला अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट करून घ्यावे. जो पक्ष समाजाला मदत करेल त्याच पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात असलेले समाजातील 80 लाख नागरिक पाठिंबा देतील असा निर्णय पुणे येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुख यांची राज्यस्तरीय बैठक झाली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले, कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे, सरचिटणीस तानाजी पवार, मुकारी अलगुडे, दिलीप कुसाळे, संतोष मोहिते आदी उपस्थित होते. गेल्या महिन्याभरात संघटनेचा राज्यव्यापी मेळावा पुणे येथे घेण्याबाबत तसेच संघटनेची पुढील भूमिका ठरवण्याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. चौगुले म्हणाले, समाजातील बहुतांश लोक खाण व्यवसायात आहेत. त्यामुळे शासनाने जागा संपादित करून गायरांमध्ये वडार समाजाला प्राधान्य द्यावे. जातीच्या दाखल्यासाठी समाजातील अनेकांना वणवण करावी लागते. त्यामुळे स्थानिक सदस्यांच्या ओळख ग्राह्य धरून शासनाने सहकार्य करायला हवे असेही त्यांनी सांगितले. रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने कामगार कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्यापासून होणार आहे अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली. ठेकेदारी पद्धत बंद करण्यात यावी. महापालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना तत्काळ कायम सेवेत घ्यावे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष आणि पदोन्नती त्वरित पूर्ण करावी. तसेच सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा त्वरित पुरवण्यात याव्यात. पुणे महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे देण्याची तरतूद करण्यात यावी आदींसह इतर मागण्यांसाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चाचे संयोजन पुणे शहराध्यक्ष संजय अल्हाट यांनी केले आहे.